हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय 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 जय राम कृष्ण रूपलोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख पाहता लोचनी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव 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 बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुखदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव 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 बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव 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 बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जो असे जागता बोलिया हिता जो असे जागता बोलिया हिता जो असे जागता बोलिया हिता धन्य माता पिता तयाजिया धन्य माता पिता तयाजिया धन्य माता पिता तयाजिया कोणी कन्या पुत्र होती जे सातडी कोणी कन्या पुत्र होती कोणी कन्या पुत्र होती जे सातडी कोणी कन्या पुत्र होती दयात हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा दयात हरिक वाटे देवा गीता भागवत करीती
श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा अखंड चिंतन अखंड चिंतन तुका म्हणे माझ घडोताची सेवा आमने मज घडोत्याची सेवा तुका म्हणे माझ घडोताची सेवा आमने मज घडोत्याची सेवा तरी माझ्या देवा पार नाही हरी माझा दैवा पार नाही हरी माझा दैवा पार नाही तुका म्हणे माझा घडोताची सेवा तुका म्हणे माझा घडोताची सेवा आमने मज घडोत्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही माझा दैवा पार माझा दैवा पार कुळी कन्या पुत्र होईल सात कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होईल सात्विक कन्या पुत्र दयाचा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा दयाचा वाटे देवा विठो पार कुमाये मागे विठो पार कुमाये जय विठो पार कुमाये जय विठो पार कुमाये विठो पार कुमाये पार कुमार पार कुमार आपोलिया जो सदागता आपोलिया जो सदागता आपोलिया आपोलिया जो दागता आपोलिया जो दागता आपोलिया आपोलिया जो सदागता आपोलिया आपोलिया दोस्त दागता आपोलिया दोस्त दागता आपोलिया धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची कुळ कन्या पुत्र होती जसाती का
विठ्ठल 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 हला विठ्ठल 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 हला विठ्ठल 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 हला विठ्ठल 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 हला विठ्ठल भगवान की जय कृष्ण भगवान की जय महादेव की जय दूत हनुमान की जय भाई सब संतन की जय भगवान की जय हला विठ्ठल हला विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल विठ्ठल कुंडली गवर हरि विठ्ठल भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय अगस्त्य महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज माता की जय माता की जय हला विठ्ठल 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 हला विठ्ठल विठ्ठल आपुल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होते जी सात्विक तयाचा हरेक वाटे देवा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची हरिचंद्र कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दडाडा तुमचा अनुग्रह धलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरे काहीच नेने बोलतो वचन अति भाविका प्रथम नमन करुगणनाथ ओमा शंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांग्याता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणमजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माश दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखतया माश दंडवत ऐसे नमन करुणे सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे विठ्ठल हला हला विठ्ठल हला विठ्ठल 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 हरी
आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्यांना याची कल्पना आहे. 2.5 वर्षापूर्वी आत्मारामजी सेठ घाटकर नंतर सरस्वताबाई आत्माराम सेठ घाटकर सरस्वताबाईची इच्छा होती आत्माराम सेठजीच्या स्मरणार्थ ढोकबाबाचं कीर्तन व्हावं, पण त्या कोरोना कालावधीमध्ये काही योग आला नाही. मग त्याही गेल्या. मायबापाची इच्छा मुलाने पूर्ण केली. बाळासाहेब आणि रवींद्र तिघी बहिणी त्यांच्या विद्याताई, मंगलताई, शोभाताई. जावाई रुसतील. विद्याताई शिवनाथ पाबळकर, तुम्ही नका काळजी करू, मी एकदाच वाचत असतो. मंगलताई सुरेश दिवटे आणि शोभाताई विजयकुमार काळे या सर्व परिवाराच्या वतीनं आमचे नितीन गडकरी यांच्या माध्यमातून आलेलं हे कीर्तनाचं निमंत्रण आणि म्हणून बऱ्याच वर्षानंतर कोतुळकरांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित पूजनीय रामनाथजी महाराज जाधव त्यांनाही मनोभावे वंदन करतो. बाबा तुम्हालाही नमस्कार. माझ्यासोबत आलेले आरोटे माऊली विनेकरी महाराज, इकडचे सर्व टाळकरी गायनाचार्य ज्यांनी चाल म्हटली त्या दोन्ही गायकांना नमस्कार. इकडचे टाळकरी महाराज, माझ्यासोबत आलेले नामदेव महाराज, हार्मोनियम वादक महाराज, अजूनही बसलेल्यात काही महाराज असतील. सर्वांचा नामोल्लेख शक्य नसला तरी सर्वांच्या प्रती आदर प्रेमभाव आहे. ते सर्व महाराज, उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि घाटकर परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल 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 विठ्ठल. एक 15 वर्षापूर्वी असेल किंवा 20 वर्षे झाले असेल, रामकथेचाही कार्यक्रम गावकरी मंडळीने दिव्य आणि भव्य अशा प्रमाणात घडवून आणला होता. 15-20 वर्ष झाले त्याला. ते आपले सुरेशराव कोते असं नाव होतं. ते पाठ झालेले नाव असतं बाबा कधीतरी. आता ते ठीक आहे. त्यानंतर अधूनमधून कीर्तनही झाली. हा योगाला जगामध्ये सर्वात श्रेष्ठ दैवत माय आणि बाप याच्यापेक्षा श्रेष्ठ दैवत असू शकत नाही. जगातले सर्व तीर्थ निर्माण करणारा परमेश्वर आहे, पण त्यालाही जाग्यावर उभं ठेवण्याची ताकद मायबापाच्या सेवेत आहे, हे विसरू नका. कथाभाग सर्वांना माहिती आहे. पुंडलिकराय बायकोला खांद्यावर घेतलं, मायबापाच्या गळ्याला दोरी लावली, निघाले काशी यात्रेला. जात असताना आताचं पंढरपूर म्हणजे तेव्हाचं कुक्कुट स्वामीचा आश्रम. तेव्हा
तिथे रात्रीचा मुक्काम केला. रात्र झाल्यानंतर 3 महिला काळाकुट्ट होत्या कुक्कुट स्वामीच्या आश्रमात प्रवेश करतात. रात्री 1 तासभराने आश्रमातून बाहेर निघाल्या. त्याच स्त्रिया दैदिप्यमान दिसल्या, सौंदर्य संपन्न. आणि म्हणून पुंडलिक रायाने त्या तिघींनाही विचारलं, तासापूर्वी आश्रमात गेलत्या तुम्ही, काळाकुट्ट होत्या, बळीच्या खोडासारख्या. हो. आणि आता बाहेर आल्या तर सौंदर्य संपन्न दैदिप्यमान झाल्या. हो. कोण आहात तुम्ही? आम्ही 3 नद्या, ही गंगा, मी यमुना, ही सरस्वती. मग काळाकुट्ट का होत्या? तुझ्यासारखे पापी दिवसभर आंघोळा करतात ना रे आमच्यात, त्याच्यानं आम्ही काळाकुट्ट मलिन होत असतो. मग आता सौंदर्य संपन्न या महात्म्याची तासभर सेवा करतो, मग आम्हाला पूर्वीसारखं स्वरूप प्राप्त होतं. पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा, पर्वकाळ पाया वसे वैष्णवा, तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा, तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा, येती पुनीत तळी वसे वैष्णवा. तीर्थालाही पवित्र होण्यासाठी तिथे जावं लागतं. सद्गुरु के चरण में गंगा पहुँचे आप, तीर्थ तया ठाया येते पुनीत भावया, पर्वकाळ पाया तई वशे वैष्णवा. दुसऱ्या दिवशी कुक्कुट स्वामीला पुंडलिक रायाने विचारलं, स्वामी जी क्या यहाँ से काशी कितनी दूर है? काशी जा रहे जी। ये रस्सी लगाकर खींचते हो पीछे पीछे कौन है? माँ बाप, और कंधे पर बैठी बीबी बीबी शरम नाही आती? तिथलं सांगतोय हां. लेका माय बापाच्या गळ्याला दोरी बांधली बैमाना आणि बायको खांद्यावर घेतली. अरे तुला माहिती नाही का रे? काय तुला काशीची लांबी विचारायची गरज काय? माय बाप आहे ना. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बाप केवळ कासे, तेने नावे तीर्थासे, तेने नावे तीर्थासे, तेने नावे तीर्थासे. माय बाप केवळ
बाप केवळ कासी, तेने न जावे तीर्थासी. परिणाम माऊली माय बापाची सेवा सुरू केली. मांडीवर डोके आहे आईचं न वडिलाचं. इतकी सेवा, इतकी सेवा, इतकी सेवा, जगाच्या बापाला यावं लागलं. पण या बसामध्ये ना, पुंडलिका मी भगवान आहे. देवा भगवान असला तरी सध्या बोलू नका. का? माझे मायबाप मांडीवर डोकं ठेवून झोपलेले आहे आणि तुमच्यासोबत जर बोललो तर त्यांना जाग येईल आणि निद्राभंग झाल्याचं पाप लागेल. माझ्या पितयाची होईल निद्राभंग, माझ्या पितयाची होईल निद्राभंग, माझ्या पितयाची होईल निद्राभंग, माझ्या पितयाची होईल निद्राभंग. न घडे प्रसंग बोलिनाता, न घडे प्रसंग बोलनाता, नगडे प्रसंग बोलनाता, नगडे प्रसंग बोलनाता. माझ्या पितयाची होईल निद्राभंग, माझ्या पितयाची होईल निद्राभंग. न घडे प्रसंग बोलनाता, न घडे प्रसंग बोलनाता. माझ्या पितयाची होईल निद्राभंग, माझ्या पितयाची होईल निद्राभंग. नगडे प्रसंग बोलनाता, नगडे प्रसंग बोलनाता. माझ्या पितयाची होईल निद्राभंग. म्हणून न घडे प्रसंग बोलण्याच. आता बोलू नका देवा, बडबड करू का? मायबाप झोपलेले आहे. अरे मग असाच थांबू का? नाही, व्यवस्था करतो. ऐसा कैसा रे तो धिट मागे. कारण पाठीमागे देव होते. पुंडलिकराया चंद्रभागेत आहे, पाठीमागे होते. आता इतक्या लांब वीट कशी गेली हे नंतर डोकं चाललं. पण समोर पाहिलं नाही देवाला. मागणं देव म्हणाले तेव्हा इशारा केला, बोलू नका. अरे पण व्यवस्था करतो ना. ऐसा कैसा रे तू धिट आणि मागे भिरकाविली विट. युगे झाली 28, अजून न म्हणती बैस. लक्षात घ्या. 2021 साल आलं तरी अजून जगाचा बाप उभा आहे. हे पुंडलिक रायानं केलेली मायबापाची सेवा, त्यातलं हे सामर्थ्य आहे. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत. पुंडलिकासाठी अजून, पुंडलिकासाठी अजून पुंडलिकासाठी अजून तुका म्हणे मात धन्य त्याची, तुका म्हणे मात धन्य त्याची, तुका म्हणे मात धन्य त्याची. एवढं सामर्थ्य मायबापाच्या सेवेत आहे. म्हणून सकै तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे, तेवे सेवेसी केर शरीरे लोण कीजे. जोपर्यंत आता बाळासाहेब असतील, नाही तर रवींद्र, त्यांच्या तिघी बहिणी असतील, शोभाताई, मंगलताई, विद्याताई, ते नाही आता कधी विचारा भेट झाल्यावर. पण मायबाप जोपर्यंत बसून असतात घरी, वजनदार वाटतं घर. लक्षात घ्या. म्हातारपणात मायबाप काही करत नाही. जाधव महाराज काही करत नाही. म्हातारपणातले मायबाप म्हणजे देवाऱ्यातली निरंजन आहे. फारसा प्रकाश पडत नाही, पण घराचं पावित्र्य वाढवतं, मांगल्य वाढवतं. ट्यूबलाईटचा प्रकाश खूप आहे, पण त्याच्यानं मांगल्य निर्माण होत नाही. निरंजनानं मांगल्य निर्माण होतं. निरंजन म्हातारपणचे मायबाप म्हणजे देव्हाऱ्यातली निरंजन आहे. ती विझली का घराचं घर पण निघून जातं. एवढं लक्षात घ्या. मग केवढाही मोठा फोटो लावा, मजा गेली.
तुम्ही तुमच्या स्वकर्तृत्वानं बाळासाहेब असेल, रवींद्र असेल, खूप मोठे व्हा, खूप प्रगती करा. अख्ख्या तालुक्यातल्या लोकांनी तुमच्या पाठीवरून शाबासकीची थाप टाकू द्या. पण सरस्वताबाईच्या आणि आत्माराम सेठच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. ही कधी न भरून निघणारी पोकळी असते, तर जावं लागतं. बरं, कोणाचं प्रेम कमी? मायचंही प्रेम असतं तेवढंच बापाचंही असतं. थोडा जर विचार केला तर मायपेक्षा काकणभर जास्त बापाचं असतं. कमी समजू नका. मग असं का झालं? मायचं समाजाला दिसतं आणि बापाचं लपून असतं, बस एवढाच फरक आहे. खेडेगावामध्ये आता या तिन्ही मुलींना माहेर आठवत असेल, तो आनंद गेला ना. खेडेगावामध्ये मुलीला वाटे लावताना सगळ्या गावातल्या महिला अंगणात येतात. खेड्यात, शहरात नाही, कोण गेलं नालं कळत नाही. खेड्यामध्ये जाधव बाबा तो जुना काळ बैलगाडीचा. लेक सासऱ्यासी जाता माय लेकी त्या भेटती, कोरड्या नयनाला कसा पाजर फुटती. माई रडती आणि मुलगी रडती. बैलगाडीचा काळ होता. घाटात बैलगाडी तिचा धुराळा दिशेपर्यंत माय न बाप गावाच्या बाहेर येऊन पाहायचे. जुन्या गोष्टी लक्षात आणा. धुराळा दिशेपर्यंत लेकीच्या गाडीचा. लेक सासऱ्यासी जाता माय धाई धाई रड, गेला डोंगराच्या आड कसा काळजाचा घड. आणि मग माय रडायला लागली म्हणजे सगळ्या महिला आपोआप रडतात गावातल्या. आणि रडून चर्चा असते, केवढी रडती माय, केवढं प्रेम आहे आईचं, केवढी रडती. अरे कोण नाही म्हणतं, आईचं प्रेमच आहे माऊली. पण त्याहीपेक्षा प्रेम पाहायचं तुम्हाला, घरात जा, काय दिसल? त्या मुलीचा बाप घरात एकटा बसून असल, तोही भिंतीच्या कोपऱ्यात असल, त्याचं तोंड भिंतीकडे असल, त्यानं 2 हातात उपरणं धरलं असेल आणि उपरण्यामध्ये तोंड खुपसून उपरणं भिजेपर्यंत एकटा बाप रडत बसला असेल. अरे त्याचं प्रेम कुठं कमी आहे? फरक एवढाच आहे, मायचं अख्खा समाज पाहतो, बापाचं लपून आहे. त्याच्या पुढे सांगू, किरकोळ संकट असू द्या, किरकोळ आई आठवते. चालता चालता जर काटा पायात भरला, आई ग असं म्हणतंय माणूस. पण हायवे क्रॉस करताना लक्षात नाही, याच्याजवळ येऊन ट्रक थांबला की दोन्ही हात वर करून, बाप रे, इथं आई नाही, इथं बापच. किरकोळ संकट असेल तेव्हा आईची आठवण येते, पण भयानक संकटाच्या वेळेला बाप आठवतो, लक्षात घ्या. तर याच्यावर मायबापावर कीर्तन होईल. तुम्ही पुराणातले पहा दृष्टांत. ते कृष्ण जन्म झाला ना माऊली, मिठी मारली वसुदेवानी आणि माय रडायला लागली देवकी. अहो लपवा बाळाला. 6 मारले माझ्या भावानं ह्या गेटच्या समोर. लपवा लपवा जग जेठी, सोडवा सोडवा मिठी, जणी कंसासी कळलं माझ्या बाळासी मारिल. हे मायचं प्रेम. आता पुढे पहा. यमुनेला पूर आहे, सोसाट्याचा वारा आहे, मुसळधार पाऊस आहे, डोळ्यात बोटं घातली तरी पुढचं दिसत नाही असा काळा कुट्ट अंधार आहे. तरी बाळाला टोपल्यात घेतलं बापानं आणि यमुनेच्या पुरातून गळ्या इतक्या पाण्यातून बाप गेला आणि बाळाला गोकुळात सुरक्षित ठेवून पुन्हा जेलमध्ये वापस आला. अरे मग बापाचं कुठं कमी आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. आता थोडंसं रामायणात जाऊ आपण. थोडंसं ते तर मला आवरत नाही, कारण मी कोणाच्याही मायबापाचं कीर्तन करतो तेव्हा माझेच मायबाप पुढं दिसतात. आता ते एकरूप झाल्यावर ते तसंच होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. रामायणात
सुमंत प्रधानाने, आता तुम्ही ऐकलंच कोतुळकरांनी, सुमंत प्रधानाने रथ 6व्या दिवशी वापस आणला. वनवासात सोडलं राम लक्ष्मण सीता, रिकामा रथ आणला. पण रात्री 12ला आणला जाधव महाराज. का? डोकं चालवलं. दिवसाचा प्रवेश करावा तर प्रत्येक जण विचारणार आहे, आणलं का रामाला, वापस आणलं का सीतेला, वापस आणलं का लक्ष्मणाला. म्हणून रात्र होऊ देतो, रात्रीचे 12 वाजू देतो, अख्खी अयोध्या झोपू देतो आणि मग अंधारात रथ नेईल. म्हणून रात्री 12ला. पण जेवलेही नव्हते आणि झोपले नव्हते अयोध्यावासी. जसा रथ आला, सर्वात पुढं माय होती. मी मायसाठी सांगतो. कौसल्या विचारलं, सुमंता खाली मान घालून रडू लागला. आईनं ओळखलं. एक विचारू का रे बाबा, 6 दिवस माझ्या लेकासोबत होता, काही खाल्लं का रे? याला माय म्हणतात. जगाच्या बापाची माय आहे. पण पहिला प्रश्न जेवणाचा विचारला. आप मेरे राम के साथ कुछ दिन तक थे, कुछ खाया था मेरे बेटे ने? माँ, तीन दिन बीते बिनु जलपाना. 3 दिन तीनों ने जलपान भी नहीं किया माँ. चौथा दिन निकला श्रृंगवेरपुर पहुंचे जाई, श्री भगवान फल कछु खाई. सफर कैसी हुई? श्रृंगवेरपुर तक रथ था. शांत रहा म्हणा. आता ते हे असं होते, रोजच होते. लोक सर्वांगाचे कान करून तल्लीन होतात आणि ते गुलाबजामवाले मात्र गडबड करतात. ते आहे, जन्मच चालला म्हणावं जेवणात. पण त्याची गरज आहे, कारण हे पुन्हा म्हणतील झालं का नाही, त्याची गरज आहे. पण समजोता करू आपण, त्यांचंही झालं पाहिजे, आपलंही झालं पाहिजे. विठ्ठल 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 सफर कैसी हुई? श्रृंगवेरपुर तक रथ था, बाद में नैया थी, बाद में तीनों पैदल गए. सुमंत म्हणाले. रात्री 12ची घटना अयोध्येतली. श्रृंगवेरपूर पर्यंत रथ होता आई. तिथून पुढे एक नावाडी, त्यानं पाय धुतले परमेश्वराचे आणि मोठ्या श्रद्धेनं नावेत बसून तिघाला पलीकडे नेलं. नंतर मी बघितलं, बिना चपलाचे तिघही जंगलात पायदळ गेले. आणि मग माय रडू लागली. रघुनंदन पायी गेला, रथ कारे तू आणिला. आणि वर बघितलं कौसल्येनं, आणि पहिली प्रार्थना सूर्याला केली. सूर्यवंशी दिनकरा, सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा, तापू नको रे भास्करा, तापू नको रे भास्करा. सूर्यवंशी दिनकरा, सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा, तापू नको रे भास्करा. याला माय म्हणतात. सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा. माझ्या रामाला चटका बसणार नाही याची काळजी घ्या सूर्यदेवा. सूर्यवंशी नारायण, माझा राघव येतो वना. आणि मग कौसल्या माईनं खाली बघितलं जाधव बाबा आणि जमिनीला नमस्कार केला. आधरणी माय बहिणी, सांभाळावं तो दंडपाणी, सांभाळावं तो दंडपाणी, सांभाळावं तो दंडपाणी. कमलावी कोण पाय, सांभाळावं
माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. हे मायचं प्रेम. आता पुढचा टप्पा. मग सुमंत प्रधान पुढे आले. 6 दिवसापासून पडले होते जमिनीवर राजे दशरथ. डोळे मिटलेले. नमस्कार केला सुमंतानं रात्री 12ला. देखी सचिव जय जीव कही केने उदंड प्रणाम. सुनत उठे उभ्या कुलनृपती खड़े हो गए. कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की. पहिला प्रश्न विचारला. मेरा राम कहा है. लखन कहा. मेरी बहू जानकी कहा. 14 साल के पहले कोई नहीं आएगा सरकार, कोई नहीं आएगा. परिणाम राम राम कही राम, राम राम कही राम. तनु परिहरि रघुवर विरह राव गये सुरधाम. 6 वेळा रामाचं नाव घेऊन राजानं प्राण सोडला. माझा दृष्टांत संपला. मी मायचं आणि बापाचं प्रेम सांगतो. दोघांचंही आहे, पण काकणभर जास्त पप्पाचं आहे. माय कौसल्येचं प्रेम तिनं हंबरडा फोडला. आणि बाप राजा दशरथाचं प्रेम, अरे त्यानं प्राण सोडला. मग कोणाचं कमी वाटत. विठ्ठल 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 विठ्ठल. ही दोन्ही दैवत गेली बाबा. लक्षात घ्या, दोन्ही दैवत. मायबापाला धन्यता का देतात याचं कारण आहे, सिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी मायचं पुण्य पाहिजे आणि विद्वान होण्यासाठी बापाचं पुण्य पाहिजे. याच्या उलट आहे. उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, अदातु वंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रता. स्वतःच्या पापानं दरिद्री जन्माला येतं, वंशाच्या पापानं कंजूष, बापाच्या पापानं मूर्ख आणि मायच्या पापानं उन्मत्त. हे उलट. याच्या उलट विद्वान जन्माला आलं की समजायचं बापाचं पुण्य, शिलवान जन्माला आलं की मायचं पुण्य, उदार जन्माला आलं की वंशाचं पुण्य, आणि भाग्यवान जन्माला आलं की स्वतःचं पुण्य. म्हणून असा मुलगा जन्माला आला, अशी संतान मुलगा जन्माला आली, याचा अर्थ त्याचे मायबाप पुण्यवान आहे. आणि मायबाप पुण्यवान असल्यामुळे धन्य त्याच्या लायकीचे आहे. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता. आपुलिया गीता तू कसे जगता, आपुलिया गीता तू असे 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 जगता. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची. कुळकन्या पुत्र होती ते जातीकार, कुळकन्या पुत्र होती ते जातीकार, कुळकन्या पुत्र होती ते जातीकार, कुळकन्या पुत्र होती ते जातीकार. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दया
होतील सात्विक कुलकन्या पुत्र होतील सात्विक कुलकन्या पुत्र होतील सात्विक कुलकन्या पुत्र होतील आपुलिया गीता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता तयाचिया त्याचे मायबाप धन्य कुणाचे आपुलिया हिता जो असे जागता जो हिताच्या ठिकाणी जागा आहे काही जागे हित नाही कळत काहीला हित कळतं जागे नाही राहत काहीला हितही कळत नाही जागही राहत नाही पण एक वर्ग असा आहे जो जागाही आहे आणि हितही कळालेला आहे आपुलिया हिता जो असे आपुलिया हिता जो असे आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची तमाशाला गेलेली माणसं रात्रभर जागे आहे प्रवचन 1 तास कीर्तन 2 तास सिनेमा 3 तास तमाशा रात्रभर पण रात्रभर या तमाशात झोपत नाही तिथं जागा आहे पण हित नाही कारण तिथं तमाशा शब्दातच अर्थ आहे तम अधिक आशा आशा म्हणजे इच्छा तम म्हणजे अंधकार तम म्हणजे अज्ञान तम म्हणजे नरक घरी गेल्यावर सगळे अर्थ लावून घ्या म्हणून तिथलं वाद्य सुद्धा हे सत्वगुणी असते तिथे तमगुणी वाद्य असते ढोलकी आहे वाजण्यात फरक आहे माऊली पहिली ढोलकी सुरू होती नरकुंडुब जाओ नरकुंडुब त्यातला बोल ढोलकीचा नरकुंडुब जाओ नरकुंडुब जाओ नरकुंडुब जाओ नरकुंडुब जाओ नरकुंडुब जाओ तरी कोणी उठत नाही कारण यांना वाटते बिगर तिकीट डूब जाव असेल आपण तर तिकिटा काढून आलो मग ढोलकीला तुंतून विचारतं तुंतून कोण 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 हे तुम्ही पाहिलेले आहे उगच ऐकता पाहिलेलं आहे सगळं हा प्रश्न आहे कोण हे प्रश्नार्थक असतं तुंतून नेहमी प्रश्नचिन्हात वाचतं त्याचं कारण तो ढोलकीला प्रश्न आहे नरकुंडुब जा नरकुंडुब जा नरकुंडुब जा कोण 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 मग मंजिराव उत्तर द्यायला सबजन 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 म्हणजे तिकीटवाले बिगर तिकीट सबजन डुबजा तरी रात्रभर नाही झोपत जागा आहे तर हित नाही याच्या उलट मृदंग वाजतो ज्याचं प्रेम देवकी पुत्र श्रीकृष्णावर नाही येशाम न प्रीती त्याच्या जिन्याचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्तान 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 धिगेतान तो त्याच्यासाठी आहे येशाम न प्रीती ज्याचं प्रेम परमेश्वरावर नाही धिक्तान 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 धिगेतान सततम कथयंती कीर्तनस्य मृदंगा हा फरक आहे विठ्ठल 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 तिथे जागा आहे तर हित नाही आणि इथं बळच आणल्या जातं हे नेहमीचे श्रोते जाधव बाबा बरोबर कळतात कीर्तनकाराला नेहमीचे आणि एखादं आयुष्यात पहिल्यांदा दुसऱ्यानं हात धरून आणलेलं बरोबर ओळखायला येतं त्याच्या चेहऱ्याकडे पाहतं असं वाटतं अख्ख्या जगाचं संकट याच्यावर आहे आणून बसवलेलं असते मोठा माणूस म्हणून पण उठताही येत नाही आणि बसवतही नाही त्याच्यानं आणि बसला आणि बुवाचा रामकृष्ण हरी सुरू झाला की त्याची गाडी घाटाला म्हणजे लागलं घोरायला फायरिंग बदलतं ना घाटावर निद्रा घे लोडासी टेकोनिया निद्रा घे लोडाची टेकोनिया निद्रा घे लोडाची टेकोनिया
बलात्कारे जरी आणीला कथेची बलात्कारी दर्या नीला कथेची निद्रा घे लोडाची टेकोनिया निद्रा घे लोडाची टेकोनिया बलात्कारे जरी आणीला कथेची बलात्कारी दर्या निद्रा घे लोडाची निद्रा घे लोडाची बलात्कारे जरी आणीला कथेसी निद्रा घे लोडासी ठेकुनिया. इथे हित आहे तर जाग नाही, तिथे जागा आहे तर हित नाही. काहीला हितही कळत नाही, जागही राहत नाही. ते म्हणतं काय पाप म्हणजे भूलथा, पुण्य म्हणजे धमकीन, कोण पाहिला देव. लेका मरेपर्यंत जगायचं, जगणं संपल्यावर मरायचं, मस्त मजा करायची. 2 वेळेला जेवणात लोणकडे तूप वापरायचं. पैसा नसला तर बँकेतून कर्ज काढायचं आणि कर्ज फेडायला. अरे देहाची 3 चिमट्या राग झाल्यावर कोणता साहेब आहे तो वसुलीला. यावत जीवम सुखम जिवेत ऋणम कृत्वा घृतम पिवेत भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे हे जागही नाही, याला हितही कळत नाही. पण एक वर्ग आहे जो जागाही आहे, ज्याला हितही कळालेला. आपुलिया हिता जो असे जागता. आता प्रश्न निर्माण होतो. मी एक शब्द आणि बरोबर वेळेत पूर्ण करतो. ते आम्ही अभंग घ्यायचा म्हणजे सोडवायसाठी, चाली म्हणण्यासाठी नाही. मग पुढच्या वेळेस नाही बोलवलं कीर्तनाला तरी चालेल, पण आमची सवय आम्ही बिघडू देणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हे 4 विभाग आपल्या लक्षात आले. जागा आहे तर हित कळत नाही, हित कळतं जागा राहत नाही. एकाला हितही कळत नाही, जागाही नाही. पण एक वर्ग आहे ज्याला हितही कळालं आणि जो जागा, त्याचा अभंग आहे. आपुल्या हिता जो असे जागता. आता प्रश्न निर्माण होतो माऊली, हित म्हणजे नेमकं काय? हित हित सगळ्यांच्या पाठातला शब्द आहे, पण हित म्हणजे काय? संताच्या भाषेत 8वे गोपाळ तेची हित. 8वे गोपाळ तेचे हित. 8वे गोपाळ तेचे हित. का म्हणे नासिवंत हे सकळ. तुका म्हणे नासिवंत हे सकळ. तुका म्हणे नासिवंत हे सकळ. तुका म्हणे नासिवंत हे सकळ. 8वे गोपाळ तेची हित. 8वे गोपाळ तेचे हित. 8वे गोपाळ तेचे हित. ही हिताची व्याख्या आहे. 8वे गोपाळ तेची हित. संपत्ती आणि विपत्ती म्हणजे नेमकं काय? संताच्या भाषेत परमेश्वराचा विसर ही विपत्ती आणि परमेश्वराचं स्मरण ही संपत्ती. विपदो नैव विपद संपदो नैव संपदा. विपद विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती ही. म्हणून तर तुकोबारायची मागणी आहे, हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. नाही तर जाधव बाबा काय हरकत होती का? टाटा बिर्लाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. म्हणसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. टाटा बिर्लाच्याच का? कलर टीव्ही पाहणे, बदामचा शिरा खाणे. म्हणून धीरूभाई अंबानीच्या घरी, हरिदासाच्या घरी. अहो तिथं खायला काय नाही, तुकोबार आहे. खायला नसू द्या देवा, पण रात्रंदिवस भजन आहे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ती टाळ. खायला काही नाही, नसू द्या ना, नसू द्या. कन्या भाकरीचे खाणे. 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 कन्या वैष्णवा घरी
सर्व काळ सदा झणझणती टाळ. खायला नसू द्या कण्या भाकरीचे खाणे, पण मुखी राम नाम गाणे. बस तुका म्हणे धनंजाचे निज नारायण, आठवे गोपाळ तेची हित. आणि या हिताविषयी जो जागा आहे तो धन्य यात नवल नाही, धन्य माता पिता तयाची. जमते ते पहिला शब्द माता, नंतर पिता. याचं पहिले कारण शास्त्र आधारित संताची अभंगवाणी आहे. मातृदेव भव मग पितृदेव भव, म्हणून पहिला माता नंतर पिता. दुसरं कारण महत्वाचे संस्कार बाळावर घडवायचं महान कार्य माता करत असते. पित्याचा संबंध थोडा उशिरा येतो. पहिला माता, आणि ते संस्कार दुधाच्या द्वारा बाळावर निर्माण होतात. लक्षात घ्या, आईचं दूध त्याच्यासाठीच निर्माण केलंय परमेश्वरानं. आता काय काय शंका कुशंका चालू आहे, व मायनं दूध पाजलं तर सौंदर्य कमी होतं. सौंदर्य कमी होत असेल, पण संस्काराचं वाटोळं होतं ना. जी आई बाळाला दूध पाजत नाही स्वतःचं, त्या बाळाला आत्मीयता राहत नाही आईची. ही सूत्र आहे. बाटलीचं दूध जरूर पाजा, त्याची क्षुधा निवृत्ती पूर्ण होत नसेल तर. पण केवळ तुम्ही बाटलीच्याच नादी लावलं तर ते शेवटपर्यंत बाटली सोडणार नाही, याची काळजी घ्या. माय मेली तरी 6 महिन्याचं लेकरू मायच्या प्रेतावर उड्या मारून हसत होतं. ती तिरडी वगैरे बांधणं चालली, बाकीचे काही अनोळखी माणसं, ये कौन बच्चा है जी, वो लाश पर बोले उन्हीं का बच्चा हो जिसकी माँ मर गई. माँ मर गई तो भी रो नहीं रहा. नहीं, क्यों? उसने दूध नहीं पिलाया. तो एक कब रोएगा? इसकी बाटली फुटेगी तब. माय मेली तरी लेकरं रडत नाही, बाटली फुटल्यावर रडतील का? त्याच्यावर. म्हणून ते महत्वाचे संस्कार. जिथे जिथे कर्तबगारी मुलाची आली ना, तिथे प्रत्येक मुलानं आपल्या मायच्या दुधाचा स्वाभिमान व्यक्त केला. आपण रामायणात पहा, लक्ष्मण आणि परशुरामजीचा संवाद बराच आहे, म्हणून मी वेळ घेत नाही. पण शेवटचा मुद्दा, लक्ष्मणानं लाल डोळे केले. 15 वर्षाचं पोरग आहे राजा दशरथाचं ते. आणि परशुराम 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करणारा, 5 जोडी. पण हे शेवटी लाल डोळे करून म्हणालं, परशुराम जी, आपने 21 बार निक्षत्रिय पृथ्वी की होगी, लेकिन अगर आपको देखना है तो एक काम करो, जनवा निकाल के फेंक दो, तिलक मिटाओ, बाद में परशु दिखाओ महाराज, तब पता चलेगा मां सुमित्रा के दूध में कितनी ताकत है. मी का सांगतो हे? कर्तबगारी पुत्राची पण अभिमान मायच्या दुधाचा. दुधाची निर्मिती त्यासाठी आहे. मोरवीचा राजकुमार, 6 वर्षाचं वय त्या राजपुत्राचं. गंगेच्या काठाला खेळत होते पोरं, 5-6 वर्षाचे पोरं. त्याच्यात हा राजपुत्र खेळत होता. आणि जाधव बाबा अनाथ लोक, माय बहिणीची अबरू लुटली, जाळपोळ झाली. आता काय चाललं बांगलादेशात हिंदूंचं? जाळपोळ झाली, अबरू लुटली. मग होतं तेवढं सामान आपलं उंटावर घेतलं. म्हातारे माणसं, त्या म्हाताऱ्या मावल्या, गाठोडे डोक्यावर लेकरं, उपवासी 3 दिवस चालत होते गाव सोडून. 100 लोक असेल बरं का साहेब, 100 लोक. जुने साहेब आहे आमचे. 100 लोक. हे पोरग खेळत होतं 6 वर्षाचं. पळत गेलं जाधवबाबांना, आडवं झालं. त्याला सांगितलं का कोणी? रुको दादा. आजोबांना दादा म्हणतात ना, आदर पहा राजपुत्राचा. थांबले सगळे. का जा रहे हो, कहा के हो, हे 6 वर्षाचं विचारतं. रडायला लागले सगळे. 3 दिवसाचे उपवासी आहे, जाळपोळ झाली. तुझ्याजवळ सांगून काय उपयोग आहे बाळा?
अरे आमच्या समोर आमचं गाव पेटवलं, जाळपोळ झाली, आई बहिणीची अब्रू लुटली, होतं नव्हतं सामान लुटून नेलं. 3 दिवस झाले. बंद करा बाबा, तुम्हाला त्रास होईल त्याचा, ते मोबाईल बंद करा लागेल, पुन्हा येईल ना. त्यांना माहिती नाही तुम्ही कीर्तनात आहे म्हणून. आता मोदी साहेबाचा आला तरी त्याला सांगा मी ढोकमाराच्या कीर्तनात आहे. याच्याहून बाकीचेही सावध व्हा. विठ्ठल 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 मी राजाचा पुत्र आहे. या नगराचा राजा आहे ना, त्याचा मी पुत्र आहे. आमच्या मायबापाची आम्हाला शिकवण आहे, आपल्या नगरातून बाळा कोणी उपवासी जाता कामा नये. 6 वर्षाचं खबरदार पुढे पाऊल टाकला तर तुमच्या जेवणाची व्यवस्था माझ्या मायबापाला करायला लावतो. थांबवले. 6 वर्षाचं आणि पळत आलं घरी. आता बाप नव्हता, राणी होती, बाप बाहेर गेला असेल, हे बाहेरूनच. आई, आपल्या नगरातून 100 लोक उपवासी चालले, जाळपोळ झाली त्यांची, लेकरं बाळ उपवासी आहे, म्हातारे उपवासी आहे, त्यांना आणू का ग वाड्यात, जेवायला घालशील? घरात होती माय राणी. इकडे रे बाळा, पळतच गेलं ते. आणि जसं जवळ आलं जाधव बाबा, एक कानाखाली ठेवून दिली, खाली पडलं, रडतच उठलं. राणीचा हात धरला, म्हणजे आईचा. आई, आपण राजा आहोत ना? हो बेटा. गोरगरिबाचे अश्रू पुसण्यासाठी आहोत ना? हो बेटा. उपवासी लोकांना जेवण घालण्यासाठी राजा आहोत ना? हो बाळा. मग त्यांना जेवायला आणू का विचारलं, काय गुन्हा केला मी, का मारलं मला? मग पोटसीन कवटाळलं, त्याचे अश्रू पुसले. तुझा दोष नाही बेटा, ऋषी पंचमीचा दिवस होता, तू 6 महिन्याचा होता, तुला पाळण्यात टाकला. मी मैत्रिणीसोबत स्नानाला गेले, पण दासीला सांगून गेले, रडल बाळ, लक्ष ठेवा. मला तिकडे उशीर झाला. तू खूप रडला म्हणे. तुझं रडणं शांत करण्यासाठी दासीनं स्वतःचं दूध पाजल्याचं आल्यावर कळालं. तसंच तुला पाळण्यातून काढला मी. 2 पाय धरून उलटा केला, पोट हलवून सगळे दूध दासीचं तोंडातून बाहेर काढलं. पण आज लक्षात आलं, त्या दिवशी पूर्ण दूध बाहेर निघलं नसावं. एक तरी दासीच्या दुधाचा थेंब तुझ्या पोटात राहिला असावा, म्हणून दासासारखी परवानगी मागायला आला. केवळ माझं राणीचं दूध प्याला असता, त्या गरिबांना वाड्यात घेऊन आला असता. ही दुधाची ताकद सांगतो. विठ्ठल 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 हे महत्वाचे संस्कार मायेच्या दुधातून होत असतात. पहिला क्रमांक मातेला दिला. नंतर 2 नंबरवर पिता आहे, त्याला बापही म्हणतात, वडीलही म्हणतात, आणि पिताही म्हणतात. जाधवबाबा त्याला पिता का म्हणतात, तर बरेचसे पिते. मी काय बोललो का भाऊ, तुम्ही हसता त्याला, मी काय बरेचसे पिते आणि बरंच काही पिते, तेव्हा माय सांभाळते. पिता नुसता पितो, पत्ते कुटतो दिवसभर, काय करत नाही. आणि ती माऊली गाठीचं लुगडं, केसाच्या झिंज्या, दिवसभर काम करते, उपवासी. पुन्हा भागलं पाहिजे म्हणून गवताचा भारा डोक्यावर आणते, काही न खाता गेलेली. आणि ती आली का हा पत्ते कुटून जातो, थोडीशी लावून गेल्या मायच्या कमरड्यात जोड्या भरली लाद घालतो. खाली पडली की दुसरी लाद पेकाटात घालतो. आणि 7-8 वर्षाचं पोरग मध्ये उभं राहतं, पाठ मायकडे पाहतं बापाकडे, हात जोडतं. बाबा
काही नव्हतं तर आईनं शेजारच्या घरची अर्धी भाकरी उसणी आणून मला खाऊ घातली आणि ती नुसतं पाणी पिऊन गेली. आणि तुम्ही दिवसभर नुसते पत्ते कुट्टा आणि दारू पिता आणि माझ्या मायला विनाकारण लाद घालता. बाबा मी पाया पडतो बाबा, आईला मारत जाऊ नका. रडणारी माय म्हणते मारू दे बाळा मारू दे. अरे तू जर माझ्या पोटी जन्माला आला नसता तर एखादी विहीर तेव्हाच साजरी केली असती. याच्या लाता खाते ते केवळ तुझ्यासाठी, लक्षात घ्या. लेकुराचे हित म्हणून पहिला नंबर आईला दिला, पहिला माता, मग दुसरा पिता. धन्य माता पिता तयाचिया. महाराज हे कळलं. आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्याच्या मायबापाला तुम्ही धन्यता देता, पण त्याच्या पोटी जन्माला आलेली संतान त्याबद्दल काय वाटतं? मला वाटतं नवल नाही, देवाला सुद्धा. कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. हा कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा. दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा. दयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक. ओ दयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक, होती दे सात्विक. त्याबद्दल काय वाटतं? तुकोबा म्हणतात मला वाटतं यात काय नवल आहे, देवाला सुद्धा तयाचा हरिक वाटे देवा. कोणाचा? कोळी कन्या पुत्र. आता इथंही माऊली पहिला शब्द कन्या आहे आणि दुसरा पुत्र आहे. अभंगात वर पहिला माता नंतर पिता आहे. इथं जर असं लिहिलं असतं कोळी पुत्र कन्या होते जी सात्विक, काही बिघडलं का अभंग? पहिला नंबर कन्येला का, दुसरा पुत्राला? इमानदारीनं सांगा, आनंद कधी होतो? खरं बोलावं, माझं समाधान करू नका. मुलगा झाल्यावर का मुलगी? मुलगा झाले. हा, हे खरं बोललंय. मुलगी झाली म्हणजे उतरल्या चेहऱ्यानं बर्फी घ्या, बर्फी घ्या, नाना बर्फी घ्या, जाधव बाबा बर्फी. अरे तोंड कसं उतरलं? पहिल्या 4 आहे हो, 4 बर्फी आहे पहिले. वाटलं होतं पेढ्याचा योग येईल, पण पुन्हा बर्फीच झाली. जाती ती कन्या महती चिंता, कस्मान प्रदायती महान वितर्काः, सांप्रदाय समय अर्थ हारिका, हृदय विदारिका पितु. मुलगी जन्माला आली की चिंता निर्माण झाली. जाती ती कन्या महती चिंता. मग ती वयात आल्यावर कस्मान प्रदायती महान वितर्काः, आता हिला अनुरूप असा योग्य वर कसं कुठं सापडल? सामान्याची गोष्ट सोडा जाधव बाबा, देवाचा सासरा भीमक राजा माऊली मुलीच्या लग्नाच्या बाबतीत चिंतित होता. कोण? साक्षात लक्ष्मीचा रुक्माईचा पप्पा.
तुम्हाला पाठ आहे होय मंगल कार्यालयात ऐकलंही आहे तुम्ही. राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी. मी का सांगतो, जिथं भगवंताचा सासरा चिंतेत आहे तर 2 गुंठे ऊस असलेल्या पप्पाचं कसं होत असेल, घरी जाऊन पहा. म्हणून जाते ती कन्या महती चिंता कस्मान प्रदायती. हिला अनुरूप असा योग्यवर कुठे सापडेल. बरं लग्न जुळलं म्हणजे चिंता संपली का? चिंता पळाली, संपली नाही. मग 4-5 लाख रुपयाचा खर्च आहे आणि जवळ 4-5 हजार आहे. मग सल्लागार भेटतात. का घाबरता? साहेब ओळखीचे आहे ना साहेब. मग जर्सी गाईचं करा, काही पाईपलाईनचं करा, प्रकरण वापरा लग्नाला, बस झालं, मिटलं ते. हा मग जाताना मुलगी बापाच्या गळ्याला बिलगते. एरवी जर पुरुष रडला तर माणसं नाव ठेवतील बांगड्याभर, मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग असा आहे, दगडाच्या हृदयाचा बाप पण ढसा ढसा रडतो. बासिंग बांधलेली ताई पहिली पप्पाच्या जवळ येते आणि माय लेकराच्या तोंडावर हात फिरवते का नाही, तशी बासिंग बांधलेली मुलगी आपल्या पप्पाच्या तोंडावर आणि एवढंच म्हणते, तब्येतीची काळजी घ्या पप्पा. बस ढसढसा रडतो बा. का? अरे मुलीचं निस्वार्थी प्रेम रडवतं बापाला, निस्वार्थी प्रेम. कलेजा का टुकड़ा जब पिता को छोड़ जाता तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है. कन्यादान सुखे जरी करी पिता शोकांत ये अंतरी. हिमालयासारखा पहाड रडला पार्वतीसाठी, जनकासारखा विदेही राजा रडला सीतेसाठी. तिथे काय पाड आम्हा मानवाचा. म्हणून जाते ती कन्या महती चिंता कस्मान प्रदायती. महान वितर्क हा सांप्रदाय समय अर्थहारिका हृदय विदारिका पितुः. एवढं दुःख जर मग पहिला क्रम का? याचं कारण आहे मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व. मराठी लक्षात घ्या. पराक्रमाचं मातृत्व पुत्र करतो, पण मातृत्वाचा पराक्रम फक्त कन्या करते. म्हणून 1 नंबर दिला. कोळी कन्या नंतर पुत्र. आता पुत्र कोणाला म्हणतात आम्ही समजतो ते नाही. पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र नाही, पुत्र नाही झाला. पुत्र शब्दाची व्याख्या आहे जे पितरांचा उद्धार करतात न पूर्वजांना तारतात त्यांना म्हणतात पुत्र. जे पितरा ते उद्धरती पूर्वजा ते तारिती. सुपुत्र त्या ते मनती ऐसी पुत्र संतती दुर्लभ. आणि असा एकच पुरे पुरे एकची पुत्र माय पोटी. हरिस्मरणे उद्धरे कुळ कोटी. धन्यवंशी जन्मला भगीरथ. गंगा आणून पूर्वज केले मुक्त. याला म्हणतात पुत्र. आपल्या मुलाला पुत्र नाही म्हणायचं, अपत्य. अपत्य का? बापाला अनेक आपत्तीत नेऊन घालतंय म्हणून अपत्य. जे पितरांना उद्धारतं पूर्वजांना तारतं त्याला म्हणतात पुत्र. आणि असा एकच पुरे. हा अभंग 700 वर्षापूर्वीचा आहे चोखोबारायाचा. त्यांच्या संतांच्या वचनानुसार जर सरकार वागलं असतं तर आता लोकसंख्येचा भस्मासूर डोळ्याला दिसला नसता. 130 कोटीच्या वर गेलंय. कुठेही जा, कोणतीही गाडी घ्या, कोण्याही रस्त्याला घ्या, उड्डाण पुलं करू द्या, तरी गर्दी कमी होत नाही. तेव्हा 700 वर्षापूर्वी पुत्र दे ऐसा गुंडा चोखोबारा आहे. ज्याचा तिही लोकी झंडा. तसा पुत्र तुमच्या नशिबात नसला तर मुलगी चालेल देवा, पण कशी? कन्या तरी आईची देई. आवाज. कन्या तरी आईची देई. कन्या
पण कशी योग्य प्रमाण दिलं. कन्या तरी ऐसी देई जैसे मीरा मुक्ताबाई. हे 700 वर्षापूर्वीच. आता रंगवल्या भिंती 2021ला. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देती दोन्ही घरी. हे तर अरे ह्या कायदा तर 700 वर्षापूर्वीच आहे. कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. बरं काय 15 मिनिट राहिले वेळ कधी संपत हे कळत नाही. बरं चोखो बरं आहे काय. तसा पुंडलिकासारखा मुलगा नसेल आणि मीरा मुक्ताबाई सारखी मुलगी नसेल तर मग एक मेहरबानी. इतुके न देवे तुझ्यान तरी करी गा निसंतान. अजिबात होऊ देऊ नका. दोही माझी एक लेखा बोले केशवदास चोखा. अभंग संपला. हा बस जमलं. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. अशी सात्विक कुळात जन्माला आलेली कन्या असो अथवा पुत्र. महाराज म्हणतात मला आनंद होतो यात नवल काय तयाचा हरिक वाटे देवा. 15 मिनिट राहिले आपलं बरोबर चालू आहे गणितासारखा. 2 चरण राहिले ते काय 2 मिनिटातही होते नाही तर 2 तासही लागतात. ते आपल्या हातात आहे सगळं. 1 मिनिटात तर रामायण सांगतो मी. अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत रिपुसुदन. बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली थी, राजगद्दी छीन ली. कई माँ ने भरत बेटे के राम जी को वनवास जाना पड़ा. उनके भाई सीता लखन सीता का हरण तलाश करते प्रभु आगे सुग्रीव के साथ मित्रता सेतु बंधन रावण को मार डाला. अयोध्या में आए राम राज्याभिषेक हुआ. मग जो महाराज 1 मिनिटात रामायण सांगतो त्याला हे 15 मिनिट लय झाले ना कीर्तनाला. काही काळजी करू नका. गंमत. एकदा सर्वांनी हातानं टाळी मुखानं नाव. विठोबा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा पुंडलिक वरदा हर विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. ओ बरकुमार ओ बरकुमार रकुमार सध्या राहू द्या. कीर्तन झाल्यावर आपल्या हिताच वसे लागता. धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होते जी सात्विक. तयाचा हरिक वाटे देवा. हे सगळे कळलं. ते हार घाला की दार ते विनेकरी बाबाला दोन्ही. देवालाही हर्ष होण्याच्या लायकीचं ते करतात काय. गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. हा गीता भागवत करीती श्रवण. हा गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचे विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जय
काय करतात? उत्तर आहे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे म्हणून तयाचा हरिक वाटे देवा. हे त्याचं उत्तर आहे. हं? गीता आणि भागवतच का? हे दोनच ग्रंथ का? याचं कारण आहे दोन महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं या दोन ग्रंथात आहे. कसं जगावं याचं उत्तर गीतेत आहे आणि कसं मरावं याचं उत्तर भागवतात आहे. कसं जगावं हे गीतेने अर्जुनाला शिकवलं आणि कसं मरावं हे राजा परीक्षितीला श्रीमद भागवताने शिकवलं. अर्जुना काय देवा, अरे हतो वा प्राप्सी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. समजा युद्धात जिंकला ना तर राजा होशील हस्तिनापुराचा, आणि युद्ध करताना मेला तर स्वर्गाची प्राप्ती होईल तुला. तुका म्हणे शूर दोहीकडे भला. कसं जगावं हे अर्जुनाला गीतेने शिकवलं आणि कसं मरावं हे राजा परीक्षितीला श्रीमद भागवताने शिकवलं. काही म्हणतील श्रीमद भागवताने परीक्षितीला शिकवलं, आम्हाला काय फायदा? अरे आपण परीक्षितीचा, तो 7 दिवसात मेला. आपल्याही करता सरकार मोदीचं असू द्या नाही तर दुसऱ्याचं असू द्या, 8वा दिवस नाही मरायला, 7च दिवसात मरणार आहोत. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, म्हणजे येत्या शुक्रवारपर्यंत नाही, पण जेव्हा मरू आपण तेव्हा आपले नातलग 7 पैकी 1 वार छापणार आहे, लक्षात ठेवा. तो 7 दिवसात मेला, आपणही 7च दिवसात. जिंदगी ये मौत की जिंदगी ये यादों की कहानी है, जी रहे हैं हम ये तो मौत की मेहरबानी है. इथं वशिलेबाजी चालत नाही. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम मरोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम मरोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम मरोगी. पीर मर गए जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जो. तपी सन्यासी तपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. तपी तपी जमका अजब तड़ाका बे तू का जाने लड़का बे. जमका अजब तड़ाका बे तू का जाने लड़का बे. जमका अजब तड़ाका बे हाँ पीर मर गए पैगंबर मर गए हकीम मरोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. मर गए हकीम मरोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. बस कोणी असू द्या, म्हणून दो बातों की याद रख जो चाहे कल्याण. नारायण निज मौत को और दूजो श्री भगवान. एक मरण विसरू नका आणि एक परमेश्वराला विसरू नका. सब चला चली का मेला, कोई चला गया कोई जावे. कोई गठड़ी बांध सिधावे, कोई खडा तयार केला. सब चला चली का मेला. जावं, प्रत्येकाला जावं लागणार आहे, प्रत्येकाला. आपण राहतो हे आपलं ठिकाण नाही माऊली, आपलं घर म्हणतो ना आपण, ही धर्मशाळा आहे. एका गावामध्ये एक प्रवासी आला. मुसलमान समाजाचे एक महात्मे फकीर मस्त फकीर. मस्त म्हणजे आपल्या भक्तीच्या मस्तीत मस्त.
कोई पूजत फूलन मालन से सब अंग सुगंध लगावत है, कोई लोग निरादर कार करे पग धूल उड़ावत है, तन में कोई जला सुकड़ा टुकड़ा मिल जाए चबीना भोजन में रसदायक मिष्ट पदार्थ है। कभी ओढ़त शाल दुशालन को सुख सोवत महल ऐरन में, कभी चीर फटीतन की गुदड़ी नितलेत जंगल वाबन में, बस वगैरे वगैरे मध्ये आलं मस्त फकीर. आणि त्या फकीरजीला या प्रवाशाने विचारलं, फकीरजी बोलो, दूर से सफ़र करते करते यहाँ तक आए, एक रात विश्राम करना, कोई बस्ती बताओ. बस्ती, आओ मेरे पीछे. फकीरजी पुढं हा माग कब्रस्तानमध्ये नेलं फकीरजीनं. बोले, आपने मेरी बात ठीक तरह से सुनी नहीं क्या फकीरजी? मैंने क्या कहा था कि दूर से सफ़र करते करते यहाँ तक आए, एक रात मुक्काम करना, कोई बस्ती बताओ, को कब्रस्तान ले आए. फकीर बोले, गधे, बस्ती बस्ती क्या बकवास करते हो बे? बस्ती तो धर्मशाला है, आखिरी का पूरा निवास यहाँ ही होता है. मैंने सोचा था बनाऊंगा दुनिया में मकान, लेकिन मेरा असली ठिकाण स्मशान में था. एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे, म्हणून 7 दिवसात परीक्षिती मेला, आपणही 7च दिवसात. तो तक्षक सर्पाच्या दंशानं मेला, आपणही सर्पदंशानंच मरणार आहोत. संसाराला सर्पच म्हटलंय, आणि तोही अति जहाल विषारी पांढरा 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 साप. कोबराच्याही पुढचा कार्यक्रम आहे त्याचा. आणि तो बऱ्याच लोकांना चावलेलाही आहे, लक्षात येत नाही. पूर्वीचा काळ आठवा बरं, दवाखाने नव्हते. ज्याला साप चावला त्याला मुंजाबाच्या पारावर आणायचा, मांत्रिकांना गोळा करायचं, आणि ते मंत्रोपचार. मग विष उतरलं किंवा नाही बघण्यासाठी परीक्षा. कडुलिंबाचा पाला, तिखट मिरची, त्याला पाला खायला द्यायचे. कसा वाटतो पाला? ते म्हणायचं गोड. उतरलं नाही रे, चाल द्या मंत्र. त्यानं जर पाला गोड वाटतो म्हटलं की लोक म्हणायचे जहर उतरलं नाही. तसं भजन रूपी गुळ ज्याला कडू वाटतो आणि विषय रूपी कडुलिंब ज्याला गोड वाटतो, समजायचं साप चावला आणि जहर चांगलंच भिनलेलं आहे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. आणि या सर्पदंशानं तुम्ही आम्ही मरणार आहोत. मग कसं मरावं हे राजा परीक्षितीला एकदा मरण डोळ्यापुढे दिसलं तर भोग तुच्छ वाटतात. लक्षात घ्या, आम्ही श्रवण करतो 70 वर्ष झाले तरी फरक पडत नाही. तो 7च दिवसात मुक्त झाला. असं का? डोळ्यापुढे मरण ठेवून श्रवण केलं. म्हणून आमच्या डोळ्यापुढे घरचं कुलूप असते, कुलूप लावलं होतं पण ओढून नाही पाहिलं, बसतं कीर्तनात झटके घरच्या कुलपाला, म्हणून फरक नाही. उंदीर झाले घरात म्हणजे शेतकरी पिंजरा आणतो, त्या पिंजऱ्यात शेंगादाणे ठेवतो, दार ओपन. रात्री 12 वाजता उंदीर शिरला, त्याचाच हादरा बसला, दार बंद झालं, उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही. का? निर्जला एकादशी आहे का त्याला? शेंगादाणे खाण्यासाठी उंदीर आत गेला. आता का खात नाही? आता दार बंद झाल्यामुळे उंदराला मरण दिसतं भाऊ, शेंगादाणे दिसत नाही. तसं राजा परीक्षितीला स्वतःचं मरण 7व्या दिवशी जाणार. म्हणून 7 दिवसा मुक्ती झाली त्याशी. कसं मरावं याचं उत्तर म्हणजे भागवत आहे, आणि कसं जगावं याचं उत्तर गीता आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन. बरे का, काही काही माणसाला सवयी आहे, 5च मिनिट देवाचं नाव घेतं पण बडाया मारत बसतं. ते बसलं चौकात की सुरू. आपलं तसं नाही बा. कसं आहे तुमचं? 5 मिनिट आपण देवाचं नाव घेतो, चांगली गोष्ट आहे. पण 5 मिनिट देवाचं नाव घेतो, पण 23 तास 55 मिनिटं अख्ख्या गावाच्या उखाळा पाखाळा करतो, याची काय वाट आहे? आणि म्हणून शब्द आहे अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. शेवटचा प्रश्न, अखंड विठोबाचं चिंतन करणाऱ्याबद्दल, गीता भागवत या ग्रंथाचं श्रवण करणाऱ्याबद्दल, आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्याबद्दल, सात्विक कुळात जन्माला आलेल्या कन्यापुत्राबद्दल तुम्हाला काय वाटतं? तू का माने माझ गडो त्या
दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती देशाची का कुळी कन्या पुत्र होती देशाची का तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती देशाची कुळी कन्या पुत्र होती देशाची अखंड चिंतना विठ्ठल दयाचा हरिक वाट देवा हरक वाटू देवा विठोबा दयाचा हरिक वाट देवा दयाचा हरिक म्हणतात म्हणतात वाटे देवा वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाट देवा कुडी कन्या पुत्र होती देशाची कुडी कन्या पुत्र होती मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होतीची सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. ज्यांच्या संबंधाने हा कार्यक्रम आहे त्यांची इच्छा होती, आईसाहेबांची इच्छा होती, आत्माराम सेठ घाटकर आणि सरस्वताबाई म्हणून आपलं धन्य माता पिता दोन्ही बंधू बाळासाहेब आणि रवींद्र. कायला वाटेल ना हे 2 तास बोलत बसलं म्हणजे विसरलं, होऊ शकते असं. विद्या, मंगल आणि शोभा या 3 बहिणी आहे बरं का, तुम्ही पाठ करून ठेवा. विद्या शिवनाथ पाबळकर, म्हणजे हे कठीण जातं ना, 3 बहिणी तर कोणी सांगाल, पण हे वेल्डिंग करावं लागतं. विद्या शिवनाथ पाबळकर, मंगल सुरेश दिवटे आणि शोभाताई विजय कुमार काळे. इकडे पाहता का तुम्ही? बरोबर आहे. हो बरोबरच आहे, बरोबरच असते आमचं. खूप सुंदर नियोजन केलं दोन्ही बंधूंनी. आता एक लक्षात ठेवा, बाळासाहेब आणि रवींद्र शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करा भाऊ भाऊ. कोणत्याही मायबापाची इच्छा काय असते? बलराम कृष्ण रथात बसल्यावर यशोदानंद रडतात आणि एवढंच सांगतात, भांडू नका बाळांनो. जिथं देवाचे मायबाप, ज्या घरात भाऊ भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करतात ना, ते मायबाप बिना औषधाचे 10 वर्षे जगतात, हे लक्षात ठेवा. आणि जिथं घरात भावाभावाची रोज भांडणं, ते 6 महिन्यातच मायबाप निरोप घेतात. आणि माणसं बिघडवण्यासाठी तयार असतात. भावाभावानी लक्षात ठेवा, हे त्याच कामावर आहे ते. यांचं कसं बिघडतील, त्यांना झोप येत नाही तुमचं चांगलं झालं म्हणजे, ती पार्टी त्याच कामावर असते. आणि आपल्या माणसापासून जास्त त्रास होतो
दुसऱ्यापेक्षा. तुम्हाला हे माहिती आहे ना, 1 मिनिट घेतो. सोनार दिवसभर ठोकतो सोन्याला हातोडीनं, हातोडी लोखंडाची, आणि लोहारही दिवसभर ठोकतो घनानं, पण त्याचं सोनं आवाज देत नाही, टिक 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 टिक, बस एवढंच. पण हे लोखंड प्रत्येक ठोक्याला ठाण ठाण ठाण. सोनं म्हणतं लोखंडाला, अरे मलाही ठोकतले का तुलाही ठोकतं, मी तर वरडत नाही रे, आणि तू का? तो म्हणला तुला दुसरे ठोकतात ते सहन होतं. लोखंड म्हणला, पण मला माझेच ठोकतात रे. घरी गेल्यावर डोकं चालू. मी काय सांगतो, तुम्ही 2 बंधू एकमेकावर प्रेम करा. एकत्रीकरणासारखा आनंद नाही. ते झाडू माहिती आहे ना तुम्हाला, झाडू झाडू एक एक काडी गोळा करून मग त्याला बंधन बांधल्या जातं आणि त्याचा झाडू तयार होतो. त्याचा परिणाम अख्खा कचरा काढतं ते, अख्खा कचरा. पण त्याचं बंधन तुटलं की झाडूचाच कचरा. मराठी कळते ना, म्हणून सावध राहा. शेतकऱ्याच्या भाषेत सांगतो, द्राक्षाचे शेतकरी विकायला नेतात, छोटा शेतकरी द्राक्षे, ते मणी सुटे झालेले असतात ना माऊली, ते एका टोपल्यात ठेवतं, ते फेकून दिल्यापेक्षा टोपलं, घडं एका टोपल्यात, गिराईक लागतं. हे द्राक्षे काय भाव? मणी. हे काय भाव? 10 रुपये किलो. आणि हे 100. कळलं नाही? अरे सुटे झाले म्हणून याची किंमत 10 रुपये झाली, आणि तो घड आहे म्हणून 100 रुपये. बस एकत्रित राहा, एवढंच. एवढंच. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल, चाली झालेले आहे. मग निवेदक निवेदन देतील, त्यानुसार मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. कोणी उठायचं नाही. जय विठ्ठल झालं, आमचे टाळकरी महाराज खाली बसतील, बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. मग श्रद्धांजली, आणि जेवल्याशिवाय जाऊ नका. भांड्याहून सांगतो, हे घाटकर परिवार सांगेल, कारण जेवू घालणाराचा अधिकार असतो जेवल्याशिवाय जाऊ नका म्हणणं. आम्ही कसं सांगावं जेवल्याशिवाय जाऊ नका? आम्हीच इथली चपाती खाणार, सासूच्या धनावर जा वाई उदार वगैरे सांगायचं, जेवल्याशिवाय जाऊ नका. त्यांनी सांगायचा हा अधिकार राखीव ठेवतो. आणि दुसरी विनंती करतो, कोरोना अजून नगर जिल्ह्यातला संपला नाही, त्याची इच्छा दिसत नाही, पण काकडा संपला म्हणजे जाईल. ते भैरवीवर लागला आता ते हळूहळू. आणि नगरमध्येच का त्याला आवडतं कोणाच माहीत. तर याला सरळ अंतकरणाची माणसं जास्त आवडतात कोरोनाला. हे सरळ आहे नगरमधले. एवढं लांब नाव आहे, पण काना मात्रा विलांटी उकार नाही. अहमदनगर 2च अक्षराचं पुणे, उकारही आला आणि मात्राही आली. हे सरळ अंतकरणाची माणसं आहे. म्हणून कोरोनालाही वाटलं आपली दिवाळी बिवाळी झाली म्हणजे जाऊ आपला असं. तरी विनोद सोडा, आपली विनंती एवढीच आहे की जवळ येऊन कोणी दर्शन घेण्याच्या भानगडीत पडू नका. रोज समाजाशी संबंध असतो. मी तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही मला नमस्कार करा, बस एवढंच. आणि पुढचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे मिलिटरीसारखा शिस्तबद्ध होईल. कोणी जागा सोडायची नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय